मग तुम्हाला लग्नाच्या आधी किती वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये होता आणि कोणी कोणाला प्रपोज केलं हा एक खरा मुद्दा आहे. हार्डली 1 वर्ष. 1 वर्ष. आणि प्रपोजल असं नव्हतं, ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हो का, मतलब आकोई आको मैं, अरे तिला मी आवडतोय, मला ती आवडते, असं काहीतरी कळलं होतं ते ऍक्च्युली. म्हणजे जेव्हा सिरियल संपली ना तेव्हा वी वर डेटिंग, बट तिकडच्या लोकांना माहित नव्हतं की वी वर डेटिंग असं. सो इट वॉज अ सिक्रेट माहित नव्हतं असं आम्हाला तरी वाटत होतं. असं वाटत होतं, बट नंतर आम्हाला कळलं की सगळ्यांना माहित. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तुमचं खूप डोळ्यातल्या डोळ्यात बोलणं चाललेलं असतं आणि कसं असतं, चोर चोरी करताना असं वाटतं की त्याला कोण बघत नाहीये. फॉर एक्झाम्पल मांजर तुम्हाला चांगलंच माहिती असेल. आपण आपल्या मिष्टीवरती पण येऊया. मला माहितीये तुमच्याकडे खूप क्यूट अशी मांजर आहे, मिष्टी तिचं नाव आहे. पण मांजरीला असं दूध पिताना वाटतं की आपल्याला कोणच पाहत नाही, पण तिला सगळे जण बघत असतात. मला वाटतं तुमच्या बाबतीत एक्झॅक्टली तसंच झालं. तसंच काइंड ऑफ झालं होतं. आणि असं झालं की नंतर कोरोना आला. नंतर काही काळ गेला. आम्ही एका कॅफेला भेटायचो, विशिष्ट कॅफे होतं तिकडे मलाडमध्ये. तिकडे मलाडमध्येच होता जिकडे आमचा सेट होता. आणि तिकडे आम्ही भेटायचो. तिकडे आमचं मोस्टली खूप डिस्कशन व्हायचं बऱ्याच गोष्टींवर. अगदी म्हणजे मी बनवणार इंटरेस्टिंग डिस्कशन व्हायचं. म्हणजे लिटरली ऍबस्ट्रॅक्ट गोष्टींपासून ते मटेरियलिस्टिक गोष्टींपर्यंत. म्हणजे देव, नंतर शंकराविषयी आणि डेट वरती देवांबद्दल बोलायचं, विषयांबद्दल बोलायचं, वेगवेगळ्या इमॅजिन करू शकतो, पण तुम्ही देवांबद्दल. कारण म्हणजे दॅट वॉज वन ऑफ द टॉपिक. कारण एक कसं आपलं जग कसं निर्माण झालं दाखवायचं होतं का की तुम्ही खूप आस्तिक आहात, खूप. नाही तसं नाही. एक त्याच्या मागे सुद्धा एक लॉजिकल सेन्स असायचा दोघांच्याही बोलण्यामध्ये. कारण दोघंही खूप अंध पद्धतीने आस्तिक नाही होत. आमच्या विचारांमध्ये एक बेस आहे. म्हणजे आमच्याशी कोणी याबद्दल बोलायला नंतर आम्ही लॉजिकली पटवू शकतो की आपण का विश्वास ठेवतो या गोष्टींवर. आणि फक्त तेच नाही, हे आपलं जग कसं निर्माण झालं वगैरे अशा काही गोष्टी, सगळ्या गोष्टींवर, बिग बँग थिअरी वगैरे काही वेगवेगळे थिअरीज आहेत किंवा फिलॉसॉफिकल आहेत, सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहेत. मग नंतर आपलं फिल्म मेकिंग आलं. मग कसं किंवा कॅरेक्टर पोर्ट्रेल कसं असतं, आम्ही भरपूर विषयांबद्दल बोलायचं. नाही